नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. गेली अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये राहून पक्षाचं एकनिष्ठपणे काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवणी तालुक्यामध्ये वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते वलांडी येथील हाकीमबाई बौडीवाले हे आज आपल्या नागराज न्यूजला काही विशेष चर्चा करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. सर, नागराज न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून जवळपास राष्ट्रवादीच्या फाउंडेशनपासून तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचं एकदम तनमनधनाने काम केलेलं आहे. पक्षासाठी एकनिष्ठपणाने तुम्ही काम केलेलं आहे. तुम्ही हे जे काम केलेलं आहे तर ह्या कामामध्ये तुम्ही जसा तुमचा ओढा झाला आणि या पक्षाकडे तुम्ही वळलो गेलो आणि समाजकार्याची तुम्हाला आवड निर्माण झाली, तर ही आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली आणि राजकारणामध्ये तुमचा प्रवास कसा झाला? मी पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेसपासूनचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. या भागामध्ये कोणीही राष्ट्रवादीचं काम करायला तयार नव्हते. त्यावेळेस आम्ही आमचे काही 2 मित्र मिळून आम्ही दोघं-तिघंच हातात झेंडा घेऊन राष्ट्रवादीचा फिरत होतो. लोक आमच्यावर हसत होते. तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी एकनिष्ठेनं काम केलेलं आहे. आजपर्यंत दुसरी कुठलंच काम केलेलं नाही, पक्षाचंच काम केलं आहे आणि आजही आणि मी जोपर्यंत आहे असेल तोपर्यंत मी राष्ट्रवादीचंच काम करणार आहे. तुमची राजकारणाची सुरुवात कधीपासून आणि कशी झाली? राजकारणाची सुरुवात मला पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं त्यावेळेसपासून माझी, त्याच्या अगोदरपासून तर मी कार्यकर्ताच म्हणून काम करतच होतो. माझ्या कार्य बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला पंचायत समितीचं तिकीट दिलं होतं वलांडी पंचायत समितीमध्ये आणि केवळ 48 मतांनी माझा पराभव झाला. तरी पण मी पक्षाचं काम सातत्याने काम चालूच ठेवलेलं आहे आणि पक्षाने अनेक पद विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पक्षाने मला संधी दिली किंवा मग सेवादलचा तालुकाध्यक्ष म्हणून मी पक्षाचा 7-8 वर्ष काम केलेलं आहे. युवकचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आज सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या पदावर आहे. बरं, एकंदरीत तुम्ही हा सगळा विचार करता. आता हे जे वलांडी गाव आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा राज्यावरचं हे गाव आहे, तर तुमचा ह्या भागाशी कसा जनसंपर्क आहे? मी वलांडीच्या बस स्थानकावर चौकामध्ये माझे एक हॉटेल चालवत होतो, सोहाना खिचडी सेंटर म्हणून. त्या नावाने मी हॉटेल चालवल्यामुळे आजूबाजूच्या 30-40 गावाची माझं चांगलं संबंध आहे. चांगले लोक मला ओळखतात आणि त्यांच्याशी मी एक सर्वात कमी भावाने एक सेवा म्हणून मी एक हॉटेलचा व्यवसाय करून लोकांच्या जनसंपर्कात आहे. सगळ्याला परिचय यायचा आहे आणि आज सध्याच्याला मी सुहाना ट्रॅव्हल्स या नावाने 2 माझे ट्रॅव्हल्स चालतात. त्यामुळे मी लोकांच्यापर्यंत चांगल्याच परिचयाचा आहे आणि लोक मला चांगलं ओळखतात. वेगवेगळे सामाजिक कार्य असेल किंवा व्यवसाय असेल या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आपण गेली अनेक वर्षापासून आहेत, तर या माध्यमातून सामाजिक उपक्रम काही असे राबवलेले आहेत? पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा आणखीन कुठले कामं काही असले तर त्या निमित्ताने आपण सामाजिक कार्य भरपूर काही रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे भरपूर काही कामं केलेले आहेत. बरं, भविष्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत, तर काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहे? मुद्दे तर सर्वांनाच माहिती आहेत. आता हे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी कुठलेच कामं करत नाही, तो काहीतरी जाहीर करतात, कोपऱ्याला गुळ लावतात, खायला हे नाही काही नाही असं. त्याच्यामुळे त्या हिशोबानं आम्ही रस्त्याचे काम असतील, आरोग्याचे काम असतील किंवा शाळेचे असतील, या सर्व विषयावर आम्ही काम करू आणि जितकं आमच्यानं होईल तितकं आम्ही जनतेपर्यंत पोहोचू आणि त्यांचे अडीअडचणी दूर करू. बरं, निश्चितच तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू आणि त्यांच्या अडीअडचणीचं काम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक ही कुठल्या पक्षाकडून लढवणार आहात? केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनच लढणार आहे. महाविकास आघाडीने जर एकत्र निवडणूक लढवून जर आम्हाला जागा दिली तर आम्ही लढू किंवा काँग्रेसला दिली तर आम्ही त्यांच्यासोबत
100% त्यांच्यासोबत राहू. आणि जर पक्षाने म्हणलं की जस्तेने लढवा, तर आम्ही पक्षाने जर मला तिकीट दिलं तर मी माझ्या पक्षाचं काम मी निवडणूक लढवणार आहे. मी इथली जिल्हा परिषद ओलांडी जिल्हा परिषदची जागा आहे, जनरल महिलेला आहे, मी माझ्या घरचा उमेदवार देणार आहे. निश्चितच तुम्ही खूप चांगला संदेश या जिल्ह्याला, या राज्याला दिलेला आहे. कारण पक्षाचा आदेश हा तुमच्यासाठी सर्वमान्य असणार आहे. पक्षाने जर महाविकास आघाडी म्हणून जर तुम्हाला जर लढण्यास सांगितलं किंवा महाविकास आघाडी एकत्र मिळून जर तुम्हाला राष्ट्रवादीला जागा सुटली किंवा काँग्रेसला सुटली किंवा इतर घटक पक्षांना जर ही जागा सुटली तर तुम्ही एकनिष्ठपणे पक्षाचंच काम करणार आणि महाविकास आघाडीचं काम करणार असा संदेश तुम्ही आज या माध्यमातून दिलेला आहे. नागराज न्यूजसाठी आपण आपला खूप असा वेळ दिला, दिलखुलास चर्चा केली, त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीने तुमच्या मनापासून धन्यवाद.